लोकांमध्ये टाकले चेंडू सुंदर अशी गोलंदाजी तेवढा सन्मान दिलाय नितीनने आणि निर्धाव चेंडू फलकामध्ये चेंडू अडवलाय कर्णधार निशांत मंडलेने आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही कुठल्या प्रकारचा धोका नाही पुढचा चेंडू लेग साईडला तुला चेंडू क्षेत्ररक्षकाने सुंदर असे क्षेत्ररक्षण केले परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल नक्कीच अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे आणि गोलंदाज जेवढी मेहनत करतोय तेवढंच मेहनतीला जरा क्षेत्ररक्षण साथ मिळाली तर नक्कीच अशक्य शक्य होऊ शकते परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय की धावांचा डोंगर वाढत दिसतोय क्षेत्ररक्षणात वेळोवेळी बदल करतात संघात निशांत मंडल दुपार आपल्याला 2 माणसं येतात ना स्पीच साठी तेव्हाच आपल्याला पुढचा चेंडू अक्षयसाठी आणि रिव्हर्सिंगचा फटका उचललाय आणि दरम्यानच्या काळामध्ये संघाच्या आम्ही आताच म्हटलं की विजयाचा पराभव करायचा असेल तर गोलंदाजीला 57 क्षेत्ररक्षणाची पाहिजे त्यांच्या काळामध्ये सुंदर अशी गोलंदाजी आणि क्षेत्रफळाची करून परत संघाला पहिला धक्का एक बाद 42 षटक चाललंय ते तिसरे अक्षय वैयक्तिक 35 धावा करून संघ तंबूमध्ये परत मागे येतो वैयक्तिक नक्कीच महत्वपूर्ण असं योगदान संघासाठी 42 मध्ये 35 धावा वैयक्तिक केले त्याने त्याची धावा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज योगेश दापटे तिसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना नक्कीच संघनायकाने जरा स्वतःची हातात घेतली आणि आपल्या या षटकामध्ये एक बळी मिळवला अक्षय सरकार गणाला फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी पुढचा चेंडू निशांत मंडल सामना करेल तो योगेश दापटे उजव्या हाताचा फलंदाज सामना करतो तो उजव्या हाताचा गोलंदाजाचा पुढचा चेंडू पुढचा चेंडू मिळून जाईल मारण्याचा प्रयत्न बघूया दरम्यानच्या काळामध्ये क्षेत्राची होता आणि दरम्यान करावं लागेल संख्येत बरोबरची संख्या होती षटक सामन्याचा पंचांचा निर्वाळा 3 षटकांच्या संस्थेनंतर एक बाद 43 14च्या सरासरीने विजयाचा पाठलाग करताना गिल्स 11 नंतरची 4 मारली बॉलर कोण आहे ना शर्मा वैयक्तिक पहिले आणि संघाच्या उद्या 14 षटक घेऊन येतात शर्मा उजव्या हाताचा गोलंदाज सामना करेल तो उजव्याचा फलंदाज योगेश दापटे दरम्यानच्या काळात नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू सन्मान दिला चेंडूला योगेशने कुठल्या प्रकारची धाव नाही कुठल्या प्रकारचा धोका नाही पुढचा चेंडू क्षेत्रक्षणात काहीसा बदल करताना संघनायक पुढचा चेंडू पुढे सात मारायचा प्रयत्न नक्कीच मागच्या षटकात निशांत मंडल यांच्या षटकात नक्कीच ठिकाण असली आणि बहुमूल्याचा त्यांनी बळी मिळवला आहे पुढचा चेंडू षटकार छत्रपतीचा छावा फलंदाजाने वसूल केल्या 6 आणि
निराळा नोबल म्हणजे पुढच्या चेंडूवर मिळेल नक्कीच फलंदाजाला धावसंख्या भरभरती धावसंख्या होती 51 संघाचा अर्धशतक पूर्ण झाला या ठिकाणी या षटकाराने टी शर्ट कुठे मिळते यात एक बाद 51 जाऊ दे अजून 4-5 मॅच खेळायचं आता पुढच्याची का कशाची खतरनाक लागा यांना कधी व्यायला वाट माहित नाही माताडी माताडी तुमचे नाव माताडी लोखंडी द्यायच्या वाटतंय मात्र पुढचा चेंडू पुढे सरसात मारला चेंडू परंतु एकदा मात्र रोखू शकत नाही सुंदर क्षेत्ररक्षण झाले धावसंख्येत बरोबर धावसंख्या आणि 52 एक बाद 52 षटक चालले ते चौथे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कधी खेळायचं ते तर संयोजन आहे एक तेवढा स्लॉट खाली आपल्याकडे पुढचा चेंडू राखीव ठेवला आपण ऍक्च्युली पुढे सरसात मारण्याचा प्रयत्न सुंदर अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू एक मग अशी उकळीचन पण मग काही घ्यायला तरी टाकायला कदाचित संघनायकाने या गोलंदाजाला थोडं लवकर आणलं असतं कदाचित थोडा सामना आघाताचा फायदा नक्कीच मिळाला असता एकतर्फी चाललेला हा सामना नक्की थोडा उत्कंठ स्वरूपाला गेला असता असं पुढचा चेंडू साईडला तबला चेंडू करण्याच्या काळात क्षेत्राच्या चेंडूवर राहतोय एक धाव पूर्ण धावसंख्येत बाहेर होते आणि उंचावर मारला हा फटका काळामध्ये फलकामध्ये चेंडू पकडला होता आणि करण्यामध्ये यश मिळते यांच्या काळात संघ पंचांचा निर्वाळा 4 षटकांच्या सामन्यानंतर 2 बाद 53 आपल्या खेळामध्ये कॅच घेणारी शर्मा यशस्वी आणि त्यांच्या काळामध्ये 4 षटके संपले 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 2 बाद 53 नितीन पवारने वैयक्तिक संघासाठी 13 राऊंड योगदान दिले पहिल्या चेंडूवर योगदान मिळाले आणि योगदानाचा फायदा होती 13 धावांचं योगदान संघासाठी नक्कीच नवीन फलंदाज योगेश बापटे यांचा चेंडू समजलेला नाही जन्माच्या काळामध्ये संघनायक निशान मंडल नवीन बॅट्समॅन कोण आहे त्यांची सुंदर अशी गोलंदाजी दरम्यानच्या काळात पहिला चेंडू निर्धाव चेंडू पुढचा चेंडू संघाकडे योगेश ए छोट्या विकास आहे नवीन बॅट्समॅन विकास दरम्यानच्या पुन्हा सुंदर चेंडू सन्मान दिलेले बेशी कुठल्या प्रकारची धावणार कुठल्या प्रकारच्या धोकाने नवीन फलंदाज विकास नमस्कार चेंडूला आताचा गोलंदाज संघाकडे आपला फलंदाज लोकांमध्ये चेंडू सुंदर अशी गोलंदाजी चालू मैदानावरती वैयक्तिक संघनायक निशान मंडल यांचे वैयक्तिक तिसरे चेंडू वैयक्तिक पुढे सरसात मारण्याचा प्रयत्न दोन क्षेत्रक्षणात चेंडू भेदून जातो बघूया पाचवे आणि शेतकऱ्यामध्ये षटकार धावसंख्येत धावसंख्या होती 61 षटक चालले
वर्ष पाचवं कदाचित सामन्यातली औपचारिकताचं शिल्लक मोशन म्हणावं लागेल. कदाचित अशी म्हणजे सुरुवातीपासून पाहायला मिळाली असतील नक्कीच एक संघर्ष हे मैदानावर पाहण्याचा क्षण मिळाला असता. असं पुढचा चेंडू पुढे सरसावतले सलग चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न थोडासा मिसळ होते दरम्यानच्या काळात संख्या होती 62 2 बाद 62 संघाचा पंचांचा निर्वाळा 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 62 2 बाद 62 वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या वतीने सर्वषटक शर्मा मागच्या षटकात तरी नक्कीच पवार सारख्या घातक फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवले. षटकामध्ये काय कमाल करते संघासाठी शर्मा. सामनाकडे योगेश उजव्या हाताचा फलंदाज मरला नक्कीच आपल्या कमीदाराचा विश्वास साजरा करताना शर्मा आणि तिसरा धक्का लागलेला आपल्या स्वरूपात संघाला 3 बाद 62 6व्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना पहिल्या चेंडूवर योगेश आपल्याचा बळी मिळवला आहे. 3 बाद 62 षटकातले 6व्या विजयाची अनुभव ते नक्कीच राजी करते. संघर्ष पाहताना मिळतो मैदानावर नवीन फलंदाज चेंडू कर्णधाराचा विश्वास त्याला शर्मा सलग दुसऱ्या चेंडूवरती बरोबरी मिळवलाय आणि सामन्याला कोणाला आणण्याचा प्रयत्न करण्याच्या काळात विकास 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 आता त्यांचं काय झालं दरम्यानच्या काळात रोहित आउट झाला. रोहित बाद झालेला फलंदाज रोहित त्याची जागा घेतोय. नवीन फलंदाज निखिल माळवे आपल्या संघाच्या संघनायकाचा विश्वास सार्थ करतात आणि सामन्यातली शर्माजी या 2026 च्या सीझन मध्ये पहिली हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज शर्मा उजव्या हाताचा गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी लगातार 3 चेंडूंवर 3 बळी मिळवलेत आणि नक्कीच सामन्याला कलाटी देण्याचा हा सुंदरसा प्रयत्न आपल्या करणाऱ्याचा विश्वास साजरा करताना गोलंदाज शर्मा नाव अडवल्या चेंडूवरणाचे काय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एका दिवसाला माव लागते. मी मागाशी सांगितलं की गोलंदाजीने आपली कामगिरी केल्यानंतर जर क्षेत्ररक्षकाची साथ लाभली तर विजय तुम्ही नक्कीच मिळवू शकता. आणि जसं एक उदाहरण शर्माजीने आपलं गोलंदाजी दाखवलंय. नाव सांग योगेश. नवीन फलंदाज विकास पुढचा चेंडू उजव्या हाताचा गोलंदाज सामना करतो तो डाव्या हाताचा डायफरा फलंदाज विकास क्षेत्रक्षणामध्ये वेळोवेळी बदल करता संघाने. पुढचा चेंडू लेट संघटनेपर्यंत जेल घेण्याचा प्रयत्न केलेला कदाचित तसे होऊ शकला असता. थोडं मिश्रण होते आणि एका डाव्या समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 64. पुढचा चेंडू
वॉकआउटमध्ये लागले चेंडू दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा विजय होते आणि दरम्यानच्या काळात एका काळात मला मारावं लागते आणि षटक संपल्याचा पंचावन्न निर्वाळा 6 षटकांच्या समाप्तीनंतर संख्या होती 65 5 बाद 65 4 षटकामध्ये मी 24 चेंडूमध्ये किती रन करायचे 24 चेंडू आणि 8 धावा विजयासाठी बनवायच्यात गिल्स 11 संघाला दरम्यानच्या काळामध्ये 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 5 बाद 65 वेळोवेळी क्षेत्ररक्षणामध्ये आणि गोलंदाजीमध्ये बदल करताना संघनायक निशान मंडल शर्माजीने तो कमाल कर दिया हॅट्रिक ली आपली टीम गेली आहे आणि नक्कीच या सामन्याला पुढे संघर्षाचं स्वरूप शर्माजीने आपल्या गोलंदाजी नक्कीच आम्ही गेले बघूया ते गणेश जाधव पूर्णत्वास नेत आहेत की नाही या षटकामध्ये पाहायला नक्कीच मिळेल नवीन गोलंदाज गणेश और सामना करण्याच्या दरम्यानच्या काळामध्ये चेंडू आलेले होते आणि एका धाव समाधान मारला धावसंख्या बरोबर धावसंख्या होते 66 5 बाद 66 फुलकास पाहिजे चेंडू दरम्यानच्या काळामध्ये चेंडू जातोय 6 सीमारेषेवरून छेदबरोबरीचा छावा फलंदाजाने वसूल केला 6 धावा बॉल रोडवर गेलाय जुना बॉल द्या पहिलं बॉल दे त्यांना खेळायला धावसंख्येत बरोबरची धावसंख्या होतीये आणि धावसंख्या इक्वल झाली आहे 72 धावा लागल्या 5 बाद 72 विजयासाठी एका धाव्याचं औपचारिकता बाकी आहे सामन्याची पुढचा चेंडू मग काय ती दुसरा एक बॉल दिला होता त्यालाच लय हरवते अक्षर पुढचा चेंडू गेला 6 आणि लेफ्ट साईडला टकलला चेंडू दरम्यानच्या काळामध्ये हरविजयी चौकार मारला आणि धावसंख्या 76 हा सामना गिल्स 11 संघाने 5 गडी राखून जिंकलाय दोन्ही संघांचे कन्नरांनी सही करण्यासाठी पोलिंगमध्ये असे दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन विजय संघाचे हार्दिक अभिनंदन बॅट बॉल जमा करत आणि विजयासाठी निकालाचा लढा घेणाऱ्या अभिनंदन